सोहळा पार पडल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे। समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय असलेल्या कोपरगाव शाखेमध्ये केक कापून फटाक्याची आतिषबाजी करत सदरचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान, ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून 1009 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे। समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी, खासगी, सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे। ग्रामीण भागात 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण केला असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले। 31 मार्च 2025 पर्यंत 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट समताने ठेवले होते, परंतु समता पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे 31 डिसेंबर 2024 लाच 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून 1009 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे। संस्थेच्या 38 वर्षाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा आजचा क्षण समता पतसंस्थेच्या सर्व टीमच्या कष्टाने, त्यांच्या मेहनतीने आज समता पतसंस्थेने तब्बल 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठलेला आहे। आज 31/12/2024 रोजी समता पतसंस्थेच्या ठेवी 1009 कोटी रुपये अशा पूर्ण आलेल्या आहेत आणि हे सांगताना समता पतसंस्थेचे सर्व संचालक, सर्व कर्मचारी व सर्व ठेवीदार, सर्व कर्जदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ठेवींचा टप्पा समताला गाठता आलेला आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक अव्वल दर्जाची पतसंस्था म्हणून समता पतसंस्था महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही, संपूर्ण जगातील पतसंस्था क्षेत्रांना दिशादर्शक ठरेल असं कामकाज समता पतसंस्थेच्या मार्फत या कोपरगाव शहरातून चालू आहे। समता पतसंस्थेची प्रत्येक शाखा, समता पतसंस्थेच्या 15 शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेची आपण सरासरी काढली, प्रत्येक शाखांचा तब्बल 66 कोटी रुपयांचा व्यवसाय हा समता पतसंस्थेच्या सर्व शाखांनी पूर्ण केलेला आहे। त्याच्यामध्ये किमान 7 शाखा या 100 कोटीचा व्यवसाय पूर्ण करून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे। मी पुन्हा एकदा सर्व ठेवीदार, सर्व कर्जदार, सर्व हितचिंतकांचे समता परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय तू समता। हे जे काही यश मिळवलेलं आहे, या यशामध्ये आमच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहे त्या सर्व शाखांच्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो। 1000 कोटी रुपयांचा टप्पा सर्व शाखांनी मिळून जसा पार केला, तसाच येवला शाखेनं 50 कोटी रुपयांचा टप्पा पार केला, राहता शाखेनं 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करून राहत्याच्या ठेवी 120 कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत। श्रीरामपूर शाखेच्या ठेवी 125 कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत। अशा प्रकारे सर्व ठेवीदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्ही यापुढे देखील नक्कीच पात्र ठरू अशा प्रकारचा विश्वास सर्व ठेवीदारांना देतो मी। आणि समताच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम या स्कीम अंतर्गत समता पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या किमान 35 लाख रुपयेपर्यंत म्हणजे 99.81% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत। ते मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी नमूद करतो। सर्व हितचिंतकांचे आभार आणि सर्व पत्रकारांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केले, त्यांना मनापासून धन्यवाद। दारी त्याचा वेलू गेला गगनावर याची पद्धतीने भरारी घेतली आहे, काय कोणत्या शब्दात तुम्ही व्यक्त व्हाल? शब्दांनी व्यक्त होण्यापलीकडचा हा खरं तर आनंद आहे। सुरुवातीला मला आठवतं 1 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा आम्ही जेव्हा 94 साली पार केला, त्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती की आम्ही कोट्याधीश झालो। नंतर 100 कोटीचा टप्पा पार केला, त्यावेळेस आम्ही जाहिरात दिली होती अब्जाधीश झालो। हे अब्जाधीश 100, 200, 300, 500 कोटी टप्पा पार करता करता
आज 1000 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला. हा आनंद सर्व समता परिवाराला निश्चितपणे आहे. यामध्ये आमचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांचा या यशामध्ये अतिशय मोलाचा अशा प्रकारचा वाटा आहे. काका, या सहकारी संस्थांच्या समस्याबाबत तुमच्या काही अडचणी ज्या आहेत त्याबाबत शासनाकडे काही त्याच्याकरता आम्ही एक सहकार परिषद शिर्डीला 8 आणि 9 फेब्रुवारीला आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व पतसंस्थांच्या अडचणी सहकार मंत्र्यांसमोर, मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का? समतामधले खरं तर अनेक अविस्मरणीय प्रसंग आहेत. विशेषतः संकटांचा सुद्धा सामना आम्ही तितक्याच हिमतीनं केला. तो करत असताना सुद्धा पत्रकारांचं सहकार्य आम्हाला खूप मोलाचं असं लाभलेलं आहे. म्हणजे मला आठवतं 1996 साली जेव्हा महापूर आला कोपरगावमध्ये, त्या महापुरात समता वाहून गेली अशा प्रकारची अफवा गावामध्ये पसरली होती. परंतु त्या अफवेला ठेवीदारांची रांग लागली होती समतापुढं. परंतु आम्ही प्रत्येक ठेवीदाराची प्रत्येक ठेव परत केली आणि त्याच्यामुळे आमची यशाची चढती कमान ही अद्यापही चालूच आहे. मुळव्याध भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र, ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज, मांचील, आश्वी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. वार सोमवार ते गुरुवार, वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत. संपर्क डॉक्टर खंडीजोड SG. मोबाईल नंबर 8975780848 येथे संपर्क साधावा. तसेच दर शनिवार रविवार दुपारी 3 ते 6 साई कॉम्प्लेक्स, काळेनगर, जिओ पेट्रोल पंपाजवळ, निघोज, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा, काळेनगर येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 8408000128. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड SG. मोबाईल नंबर 8975780848 यांच्याशी संपर्क साधावा.